तुझ्या हे मिरच्यांसाठी चाललंय बरं का, हे सगळं मिरच्यासाठी चाललंय. लावून आपण नाही बघ कोथिंबीर सगळं आलंय बरं. ते काय झालं आता आवून घेते आधी वरा पाहिजे. हा आणि मग मिरच्या मिरच्या ना वाटली. पहिले घे बरं. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आज आपण आलेलो शेतामध्ये. आणि शेतामध्ये बघा आपण हे काय चालू आहे आपलं. आईला विचारू, आई काय चालू आहे? ना मिरच्यांना झाका केली. मिरच्या कुठे? मिरच्यावर रोप केलंय. ते आपण वरती बघितलं ते रोप ना? हा ते रोप केलंय, धन बिन केलं. हे बघा मित्रांनो, एकदम शेतामध्ये केलेली एकदम मस्तपैकी. हे आपलं शेत आहे. आणि हे बघा इथून हे पूर्ण सपाट केलेली. हे पहिलं असं नव्हतं. हे पूर्ण सपाट वगैरे केलेली. दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, हे बघा, ह्याच्यामध्ये आपण लावणारे मिरच्या. आणि हे बघा मित्रांनो, ही हळद आहे. कधी येणार आहे हळद ही लावायला, काढायला? त्याला अजून जवळजवळ भरपूर महिने आहेत अजून. त्याला मे महिन्यामध्ये हळद काढणार आहे आपण. आणि किती वेळ झाले रे मम्मी लावून हळद? एवढं लागतं? एक वर्ष झाले ते हळद लावलेली. अजून त्याचं पीक आले नाही आहे. तर हे दिसते ना तुम्हाला, बघा हे खाली पण बघा, हे पण सर्व हळदच आहे. आणि आता आम्हाला काय करायचं आहे, आता हे जसं साफसफाई केली नाही, ही पूर्ण त्याप्रमाणे आता हे पण चालू आहे. आणि इथं असा खड्डा आहे, तो आपण आता भरून काढणार आहे. हे बघा, इथं माती आपण वरती घेतोय, अजून पण माती आहे.
लेवलाच्या अजून टाकायची का? मस्त चालेल ना आता. बघ ना आता. पूर्ण वावर चालले आपण. वावर नाही आता ह्याच्यात जिम करा तुम्ही. होईल ना चांगलं. तुम्ही पण वाढते जरा. तुम्ही कसा वगैरे कसा वगैरे कुठून टाकावं का नाही? येस येस घेतला असता ना. काढ नाही पडणार. करायचं ना डायरेक्ट. हे ना